महाराष्ट्रात एक असं शहर आहे जिथे काहीतरी वेगळंच घडत असतं. ते शहर म्हणजे पुणे. म्हणजे पुणे तिथे काय उणे ही म्हण प्रचलित आहेच. या पुण्यात नेमकं आज काय घडलं तर या पुण्यामध्ये युती झाली की नाही या संदर्भात संभ्रम आहे. म्हणजे असं आहे की भाजप आणि शिवसेना यांची काही शहरांमध्ये युती झाली आहे, काही शहरांमध्ये युती तुटली आहे. पण पुणे असं शहर आहे की जिथे युती झाली आहे की नाही हे नेत्यांना माहिती नाही आहे, कार्यकर्त्यांना माहिती नाही आणि त्यामुळे मतदार सुद्धा कन्फ्यूज आहेत. हे कन्फ्युजन नेमकं काय आहे आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. पुण्यात युती झाली की नाही की आपल्याला एवढे कमी सीट घेऊन का लाचारपणा पत्करायचा. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम. आम्हाला युती नाही पाहिजे, आम्हाला आमच्या सोबळावर लढू. अर्ज भरले तरी नेते युतीबद्दल आशावादी. जेवढे आज पदाधिकारी आहेत की काय परिस्थिती आली की त्यांना भाजपला 140, आज महाराष्ट्रात 2 नंबरचा पक्ष असताना की आपल्याला एवढे कमी सीट घेऊन का लाचारपणा पत्करायचा. मिनिटात तुम्हाला जो संभ्रम आहे हे नेते नाही पाहिजे, आम्हाला युती नाही पाहिजे, आम्हाला आमच्या सोबळावर लढू. आणि 15 आणि 16 मध्ये काय तुम्हाला अडवतात का ते? आम्हाला अडवत नाही. अहो एकनाथ शिंदे साहेबांचं महाराष्ट्रात 2 नंबर नाव झालेलं आहे. आम्हाला एबी फॉर्म देण्याचे आश्वासन दिले. आमचे सर्व कार्यकर्ते इथे येऊन थांबलेले आहेत आणि अवघे आता शेवटचे 3 ते 4 तास उरलेत फॉर्म भरायला. त्यामुळं आता सगळे प्रॉब्लेम आता क्रिएट होत चाललेले आहेत. त्यामुळे आता सगळ्यांचे पेशन्स संपलेले आहेत. पुण्यात भाजप शिवसेनेची युती झालीये की नाही याचं ठोस उत्तर ना भाजपकडे आहे ना शिवसेनेकडे. त्यावरूनच पुण्यात राडे मात्र जोरदार झाले. शिवसेनेच्या उमेदवारांनी आरोप केला, अर्ज चोरला. शिंदेंच्या शिवसेनेमध्येही इच्छुकांची प्रचंड गर्दी होती. त्यावरूनही जोरदार धक्काबुक्की झाली. अर्ज भरण्याची तारीख तर आता उलटून गेली आहे, पण तरीही शिवसेनेचे नेते म्हणतायत आम्ही अजूनही आशावादी आहोत. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची निवडणूक ही नाही, सगळ्याच निवडणुका महत्त्वाच्या आहेत, पण सगळ्या जगाचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे ते आंतरराष्ट्रीय शहर मुंबई महानगरपालिका. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सगळे एक दिलानं काम करतोय आणि महायुतीनं पुढे जातोय. कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, पनवेल असेल आणि महाराष्ट्रातले अन्य काही नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या ठिकाणी देखील आम्ही महायुतीनं लढतोय. आणि कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली, आपल्या प्रश्नाचं उत्तर, कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली अशा पद्धतीचं चित्र नाही. पुण्यात तिकडे काँग्रेस आणि ठाकरे गटातही धुसफूस दिसली. कसबा पेठेतल्या झांबरे चावडी शाखेमध्ये ठाकरेंचे शिवसैनिक नाराज झाले. उमेदवारी न मिळाल्यानं इच्छुकांनी ठाकरेंचे बॅनर्स फाडून टाकले. ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले पोस्टर्स फाडण्यात आले. माजी महापौर कमल व्यवहारे यांचं तिकीट काँग्रेसनं कापलंय. विधानसभा निवडणुकीत कमल व्यवहारे यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे व्यवहारे यांचं तिकीट कापण्यात आलंय. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे आणि काँग्रेस एकत्र असा सामना रंगणार आहे. मात्र या दोघांच्या विरोधात शिवसेना आणि भाजप एकत्र आहेत की वेगवेगळे हे 2 जानेवारीला अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.